तर मित्रांनो, कालचा व्हिडिओ बघितला आणि कालच्या व्हिडिओला जबरदस्त तुमचा प्रतिसाद मला मिळाला आहे आणि मला वाटलं नव्हतं की एवढा चालेल व्हिडिओ, की सुरुवातीचा थंबनेल मी थोडासा वेगळ्या टाईपचा बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सक्सेस ठरला आहे. थँक्यू सो मच कालचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितल्याबद्दल आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल. खरं सांगतोय, बरं वाटतं जेव्हा एखाद्या दिवसात आपला व्हिडिओ जेव्हा चालतो किंवा चांगले व्ह्यूज येतात तेव्हा खूप चांगलं वाटतं. आणि कालचा व्हिडिओ बघण्यासारखा होता, कारण आपल्याला तुम्ही बघितलात एक मोठी सुरमई भेटली होती आणि तीच झाली 15 किलो. त्याच्या पाठोपाठची सुरमई होती लहान, ती झाली 8 किलो आणि त्याच्यानंतर जी होती ती 4.5 किलोची सुरमई होती. तिसरी सुरमई म्हणजे छोटी, जी पहिली सगळ्यात भेटली होती लहान सुरमई ती 4-4.5 किलोची भेटली होती. दुसरी सुरमई आपल्याला भेटली ती तुम्ही बघितलात 8 किलोची होती आणि तिसरी सुरमई 15 किलोची होती. असे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल ना तर मुद्दाम म्हणून जाऊन बघा, जबरदस्त व्हिडिओ झाला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुमचे पूर्ण पैसे वसूल होणार आहेत. तर मित्रांनो, आज पण आपण आलो खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे सुरमईचे मासेमारी. तर मित्रांनो, रोज दिवस बदलत चालले, कमी मिळत आहेत, जास्त मिळतात. आज बघूया आज कशा प्रकारे आपल्याला मासे मिळत आहेत. ठीक आहे, तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवणे स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ धमाल आणि कमाल होणार आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ नॉन स्टॉप स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, मासेमारी बघायची असेल, तुफानी मासेमारी बघायची असेल, रात्रीची मासेमारी बघायची असेल, खोल समुद्रातली मासेमारी बघायची असतील आणि मोठमोठे मासे जर बघायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला व्हिडिओला लगेच चालू करूया. वातावरण बघा, सूर्य आता मावळायला आलाय आणि हे बघा सगळी जाळी वगैरे व्यवस्थित आपली मारून झाली. इथे फक्त आमच्या गावातली एक बोट आहे इथे आणि बाहेर आमच्या आमच्या नातेवाईकाची एक बोट आहे, आमचेच काका लागतात त्यांची एक बोट आहे फक्त. आणि आज बाकीच्या बोटी तसे रिलॅक्स आहेत, पण एक थोडीशी अडचण आहे मित्रांनो समुद्रामध्ये आजच्या दिवसाला. कारण आम्ही खूप किनाऱ्यापासून असे जवळ आहोत, म्हणजे तासा-दीड तासा अंतरावरती आहोत आणि मलपीवाले मात्र खूप आहेत. तर बघूया बाबा काय नशीब साथ देतं आहे. मलपीवाल्यांना बघितल्यावर आता थोडीशी भीती वाटते मनात. कारण तुम्हाला सांगतो, आमची लास्ट टाईम तुम्ही बघितला 10 जाळ्यांचं नुकसान झालं आणि सगळा धंद्याचा मूड जातो नंतर. मग तसं काय झालं की पण जाऊ दे, त्या साईडला जायला गेलेत, आम्ही इथे होते जवळच होते आणि त्यांच्या मागूनच असं राहिलो आहे. आता बघूया आज काय नशीब साथ देते ते. वातावरण बघा, थोडासा वातावरण वारा आहे बघा. बोट रोलिंग होते ना त्याच्यावरून अंदाज घ्यायचा की वारा लागतोय, थोडासा अंगाला पण जाणवतोय. हे बघा बोट रोलिंग व्हायला लागली. तर बघूया आज काय काय आपल्याला मिळतं आहे, काय नशीब आपलं साथ देतं आहे ते पुढे पुढे जाऊन कळेलच. कालचीच लाईन आज पकडून राहिलो आहे आणि आज बोटी कमी आल्यात, कारण रिपोर्टच नव्हता ना. 3 मासे, 4 मासे, 5 मासे, 6 मासे. मासे म्हणजे सुरमई, आमच्याकडे मासे म्हणतात त्यांना, म्हणजे सोपं जातं म्हणून. तर किती मिळाले बाबा? हा 1 मासा मिळाला, 2 मासे मिळाले, 3 मासे मिळाले. असं म्हणजे सुरमईला आम्ही मासे म्हणतो, कारण सगळ्यात कॉस्टली जाणारा मासा तो आहे आणि झटपट खपणारा मासा तोच आहे आणि डिमांडिंग आहे मित्रांनो मार्केटमध्ये. आता सध्या कसं 30+ सीझन आहे, तर मालवणमध्ये पर्यटक एवढे उतरलेत की विचारून सोय नाही. मग त्याच्यामुळे पटापट गेलो ना की 10-15 मिनटात सुरमई आपल्या विकून जातात, असं आहे. तर मित्रांनो, माशाच्या रेटचं पण तुम्हाला सांगतो. माशाचा रेट कसा असतो माहिती आहे? 10 किलोच्या वरचा जर मासा असेल त्याला थोडासा 100 रुपये रेट कमी मिळतो. जर 5 ते 10 किलोच्या दरम्यानचा मासा असेल तर त्याला रेट हाय मिळतो आणि 5 किलोच्या खालचा मासा असेल तर त्याला रेट 100 रुपये अजून कमी मिळतो. असं हे माशाचं गणित आहे. म्हणजे का म्हणून ते मला माहिती नाही, पण माझ्या मते जेवढा मोठा मासा, जेवढा मोठा पीस, तेवढा रेट जास्त पाहिजे होता, असं म्हणजे माझं म्हणणं होतं. पण आता हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करा. बरोबर, हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की जास्त मोठा जर मासा असेल सुरमईचा तर त्याचा रेट कमी का असतो, एवढंच मला फक्त सांगा. चला आज कमेंटमध्ये बघूया किती जण चांगली उत्तर देतात, कोण योग्य उत्तर देत आहे आज बघूया. चला, सहज असं आठवलं आहे म्हणून सांगतोय. आजचा दिनविशेष काय आहे की आजच्या दिवसाला 26 डिसेंबर 2004मध्ये सुनामी आली होती मित्रांनो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. म्हणजे इंडोनेशियामध्ये काहीतरी भूकंप झाला होता आणि त्याचा फटका इथे बसला होता. म्हणजे माझ्या माहितीनुसार सांगतो, काय चुकीचं असेल तर माफ करा. पण आजचा तो दिवस होता 26 डिसेंबरचा आणि आज सुनामी आली होती मित्रांनो. बरोबर, परफेक्ट अजून लक्षात आहे मित्रांनो तो दिवस, कारण आमच्या इकडे पण समुद्राची पातळी खूप वाढली होती. आम्ही तेव्हा खूप लहान होतो, खूप लहान होतो आणि सहज आठवलं म्हणून जशी म्हटलं शेअर करूया ही गोष्ट. तर बघूया
किती जणांना ही गोष्ट आवडते आणि नक्कीच मित्रांनो सांगत असतो तुमच्या कमेंट करत राहा. जेवढ्या कमेंट करणार ना तेवढे भारी भारी व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार. आणि नक्कीच आता 8,000 सबस्क्रायबर होत आले आहेत म्हटल्यावरती मी धमाका करणार आहे मित्रांनो. जे मोठमोठे व्हिडिओ आहेत ना चांगले चांगले सुरमईचे व्हिडिओ ते मी राखून ठेवलेले आहेत आणि ते मी 8,000 सबस्क्रायबर जेव्हा होतील तेव्हा कंटिन्युअसली सलग 4-5 दिवस ते व्हिडिओ येणार आहेत. आता कमीच राहिले फक्त म्हणजे जवळपास एक काही 125च्या आसपास सबस्क्रायबर फक्त व्हायला पाहिजे आणि बस ही रांग चालू करतो नंतर बघा. तर मित्रांनो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि जेवणाचा टाईम झाला आहे. बघा वातावरण कसं झालं आहे. ही एक बोट फक्त दिसते ना लाईट तोच एक फक्त आमच्या बाहेर आहे. आणि हे बघा इकडे छोट्या मोठ्या बोटी किनाऱ्याच्या दिशेने खूप बोटी आहेत ते बघा. आणि इकडेच आमच्या गावात ते लालवाली बोट दिसते ना नाही दिसत आहे ती आमच्या गावातलीच बोट आहे लाल बत्तीवाली. ठीक आहे तर जेवणाचा टाईम झाला आहे आणि जेवणामध्ये बघा आज काय स्पेशल मेनू सुरमई फ्राय आहे त्याच्यानंतर खेकडा फ्राय आहे बघा इथे आणि बांगडा फ्राय आहे. अशी आज जबरदस्त मेजवानी मित्रांनो. आणि रोजच्याप्रमाणे आपल्याला चपाती दिलेत मम्मीने. तर आज मस्तपैकी या सगळेजण सुरमई खायला. आणि तुम्हाला कोणता मासा खायला आवडतो ना हे मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. मला आवडेल ऐकायला तुम्हाला कोणते कोणते मासे खायला आवडतात. आता प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी आहे. आमचं कसं आहे मित्रांनो मला बांगडा आवडतो खायला. मला सौंदळ आवडत नाही याचं कारण तुम्हाला सांगतो की थोडंसं गोडच मास असतं किंवा खेकडे मी आवडीने खातो. आणि खेकडे फ्राय खाण्यापेक्षा मी खेकडे उकडलेले खेकडे खूप आवडीने खातो. सुरमई मला महिन्यातनं एकदा अशी चालू शकते रोज रोज खाऊ शकत नाही कंटाळा येतो. पापलेट हो पापलेट खातो मी आवडीने. तर तुम्हाला कोणते कोणते मासे आवडतात ना हे मला कमेंट नक्की करा. चला सगळेजण मस्तपैकी जेवायला या. हा बघा चांदमामा डोक्यावरती आलेला आहे आणि चांदमामा जेव्हा मावळेल इथपर्यंत येईल तेव्हा आम्ही आज जाई होणार म्हणजे जवळपास 12 वाजतील आज. हो 1 तास झाला आहे नात्यावरून जाऊन. चला सगळेजण जेवायला या पुन्हा एकदा सांगतोय. तर मित्रांनो रात्रीच्या बरोबर 12 वाजलेले आहेत आणि बघा इकडे बोटी ना एक एक बोटी बघा घरी जाण्यास सुरुवात झाली आहे. आणि आम्ही अजून इथेच आहोत. सॉरी 12 नाही 12 वाजून 55 मिनटं झाली आणि आम्ही अजून इथेच आहोत. बाकीच्यांनी डाळी वगैरे ओढून अर्धी झाली असतील माझ्या मते. 1-2 बोटी गेल्या पण घरी. तर बघूया आज आपल्याला काय काय मिळणार आहे कारण जास्त वेळ जाळी पाण्यात राहिली आहेत आणि नक्कीच एक वेगळी मजा येईल पुढे जाऊन. कालच्याच अंदाजावर राहिले त्याच्यामुळे काहीतरी वेगळं भेटण्याची शक्यता आहे. तर बघूया आज आपल्याला काय काय मिळते ते. तोपर्यंत व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया चला. तर मित्रांनो पहिला केक झालेला आहे बघा आणि साईज एकदम ओकेमध्ये 3 साईजमध्ये सुरमई आलेली आहे. काल पण आपल्याला मित्रांनो याच जाळ्यावरती गॅस झाली होती पहिली. सॉरी याच्या आतल्या जाळ्यावर बोरापूर याच्या आतल्या जाळ्यावरती झाली होती आणि त्याच्यानंतरच्या जाळ्यावरती म्हणजे जवळपास 10व्या जाळ्यावरती आता ही कॅच झाली पहिली बघा. आणि सुपर साईज आहे मित्रांनो किंग साईज आहे. पुन्हा वाटा होतोय आणि मित्रांनो मेन गोष्ट काय माहीत आहे पुढच्या बाजूलाच मारलाय बघा मासा फक्त पुढच्या बाजूलाच लटकलाय तो. हा बघा हा बघा कसा फारलाय. 4-5 आशा घेऊन मारलाय मित्रांनो 4-5 आशा. रात्रीचे 1:45 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही आमची अर्ध्यापेक्षा जास्त जाळी ओढायची अजून बाकी आहेत मित्रांनो. हा बघा झाला सावळा. दाखव पुन्हा जरा. हा बघा साईज बघा ओके गेला मागे. चला आता जाळी कंटिन्यू ओढायची आहेत बोयराप लावायचे. चला मित्रांनो काल एका सबस्क्रायबरची मला कमेंट आली होती की मित्रा जर अंड्यावली जर कुर्ली जर भेटली बघा साईज बघा की एवढी मोठी आहे ती तर सोडून दे. दाखव पुन्हा अंडी दाखव. हे बघा तर आजपासून परत आपण काम चालू करतोय. काल माझ्या थोडं लक्षात नाही आलं होतं पण आज आपण त्याला रिलीज करतोय. चला जाऊ दे पाण्यामध्ये. ओके कारण एक कुर्ली जर वाचली तर नक्की 100 कुर्ल्यांना जन्म देईल त्याच्यापेक्षा अधिक कुर्ल्यांना जन्म देईल. आणि चला आजपासून एक चांगलं काम करूया आपण. अर्धी जाळी ओढून झालेली आहेत आपली आणि मगाशी तुम्हाला दाखवलं एक गावठा आला आहे आतमध्ये आणि
आणि सुरमई इकडे मागे मिळालेली आहे. आणि मुन्ना बघा एकटाच आता डाळी ओढतोय. एक 10 मिनटं झाली एकटाच ओढतोय. तर चला आपणही थोडंसं जॉईंट होऊया त्याला. पण आता हे बघा भोयरा पेणार आहे जवळजवळ. भोयरावर लक्ष आलं तर हे जर बदलून असं मागून आलं ना त्याला मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे पटकन त्याला उचलावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि इकडे ना मध्ये मध्ये कुठेतरी अशी स्पीड दिसते म्हणजे माकुल दिसते पाण्यामध्ये. तर नक्कीच आता जवळ आली ना की नक्की आता दाखवेन तुम्हाला. तर मित्रांनो रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता आमची सगळी जाळी ओढून झालेली आहेत. आणि तुम्ही बघितलं की मगाशी आपल्याला काय मिळालं. त्यानंतर काय मासे आपल्याला भेटलेच नाही. त्याच्यामुळे त्या व्हिडिओ केला नाही. तर व्हिडिओ थोडासा छोटा होईल पण दुर्लक्ष करू नका. असेच पण काय होतं 2 माणसंच आहोत आणि मध्ये आपण थांबवणार किंवा काय होणार. एकतर आपल्याला किनाऱ्याला पण लवकर पोचायचं असतं. 4:30-5 वाजेपर्यंत निदान किनाऱ्यालगत आपल्याला पोचायला पाहिजे. तर थोडंसं जाऊन कुठेतरी आराम मिळतो 1-2 तास. त्यानंतर सकाळी उठून परत ती धावपळ असते. डिझेल आणा हे करा ते करा. मग त्यामध्ये दिवस निघून जातो आणि पुन्हा मग नंतर डबे घेऊन आपल्याला समुद्रात जायचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की जेवढ्या लवकर समुद्रामधून आपल्याला किनाऱ्यालगत पोचता येईल हे आम्ही बघत असतो. जाऊ दे चढउतार आयुष्यामध्ये चालूच असतात मित्रांनो. काल आपल्याला 3 मिळाले होते. आज 1 मिळाला. उद्या परत मिळतील हीच अपेक्षा ठेवायची असते मित्रांनो. मच्छीमारी धंदा म्हणजे अनिश्चितता आहे या धंद्यामध्ये. की आज मिळालेत मासे म्हणजे उद्या मिळतीलच असं गॅरंटीड सांगणारा अजूनपर्यंत कोणच फायदा झाला नाही. तर असा हा धंदा आहे. चढउतार असतो. तुम्ही बघितला सुरुवातीला मासे मिळायचे आता थोडेसे कमी मिळतात. सेटिंगमध्ये थोडासा फरक असू शकतो. आता आमच्या बाजूला जो बोटवाला आहे ना त्याच्यावरून आम्हाला अंदाज येईल की हां बाबा काय सेटिंग चुकलं आहे किंवा काय सेटिंग आमचं बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एकदा मासे दाखवतो. मित्रांनो आपल्याला हा एक सुरमई आजच्या दिवसामध्ये मोठा कॅच झालेला आहे. आणि थोडेसे इकडे तिकडे बांगडे आहेत बघा. एक खेकडा भेटला होता. एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की अंड्यावाला खेकडा जर याच्या पुढे भेटला तर तो सोडून देत जा. मग आपण त्याचं ऐकलं आणि आजच्या व्हिडिओपासून आपण एक नवीन सुरुवात केली की जे अंड्यावाले खेकडे मिळतील आपल्याला ते सगळे आपण पाण्यामध्ये परत सोडून देणार आहोत. ठीक आहे. हे बघा 7 ते 8 किलोचा मित्रांनो मासा आहे. जाऊ दे डिझेल पाणी सगळा खर्च वाचून येईल. आपल्याला काय तसा विषय नसतो की भरपूरच मिळायला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते मित्रांनो की सगळ्यांना भरपूर मिळायला पाहिजे. आम्ही दोघेजण येतो मी आणि माझा भाऊ समुद्रामध्ये. तर त्याच्या मेहनतीनुसार माझ्या मेहनतीतून सुद्धा 4 पैसे आले पाहिजेत आपल्या घरात. या दृष्टिकोनातला धंदा चालू आहे. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट आवर्जून करा. बघा बोट आता रोलिंग व्हायला लागली बघा. परत थोडा वेळ थांबते थोडा वेळ रोलिंग होते थोडा वेळ थांबते थोडं. असं काय होतं माहिती आहे इकडे आजूबाजूला ट्रॉलर्स आहेत मोठमोठे. बाजूने गेले ना की त्याचा लाटा निर्माण होतात आणि त्याच्यामुळे ही बोट हलते खरं सांगायचं तर एवढंच सांगतो. कमेंट थांबल्या नाही पाहिजेत. कमेंट चांगले करा. आज तर चक्क गुजरातवरून कमेंट आली है मैं भाई आपका वीडियो गुजरात से देखता हूँ. बहुत अच्छा लगा भाई मेरे वीडियो में आपका शुक्रिया अदा करता हूँ. ठीक आहे. तर सगळ्यांनी कमेंट करा. आपल्या मालवणमधून कमेंट येऊ दे, बेंगुर्लामधून कमेंट येऊ दे, देवगडमधून कमेंट येऊ दे, आचऱ्यामधून कमेंट येऊ दे, सगळीकडून कमेंट येऊ दे. चला बघूया. व्हिडिओ कसा असला लाईक करा शेअर करा आणि जर मासेमारीची आवड असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.